समाजाच्या सगळ्या अपेक्षा त्या शिक्षक पूर्ण आहेत आणि मला अभिमान आहे की आपले शिक्षक समाजाच्या ह्या अपेक्षांना पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करतात आणि यापुढे प्रशिक्षणाची इतकी वारंवार गरज होती की नाही हे मला माहिती नाही, कारण समाज आणि पर्यायाने विद्यार्थी आणि समाजाची गरज ही इतक्या वेगाने बदलत नव्हती. वर्ष 2000 ला आपल्याकडे स्मार्टफोन आला आणि तिथून जो बदलाचा वेग, रेट ऑफ चेंज बदल होतो, त्या बदल होण्याचा वेग हा इतका झपाट्याने वाढला. म्हणजे तुम्हाला नेपाळचं उदाहरण माहिती असेल, 60 तासामध्ये सोशल मीडियाच्या मदतीनं एक संपूर्ण सरकार, एका देशाचं सरकार खाली आलं आणि त्यानंतर त्या देशाला कळतच नव्हतं आता काय, who will become the prime minister, who will become head of the government. इतका प्रचंड बदल पूर्वी हे शक्य होतं का? म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माओ ज्या वेळेला सत्तेत आले, चॅम्पियन शेख आधी सत्तेत होते आणि माओ सत्तेत आले, तर माओंना किती वर्ष संघर्ष करावा लागला, अनेक वर्ष जंगलामध्ये राहावं लागलं, आणखी कुठे राहावं लागलं, प्रचंड संघर्ष उभा करावा लागला आणि मग 10-15 वर्षानंतर माओची सत्ता, सेक्युरिटी सत्ता चीनमध्ये. इतका वेळ लागला. आज 60 तास. कदाचित याचा पुढचा प्रयोग 60 तासापेक्षा कमी वेळात होईल. दे विल ट्राय टू ऑप्टिमाइज दिस टाइम की 60 तासाहून 50